नाशिकऐवजी शिरूरमधून लढण्यासाठी शिंदेंची फोन करून मला विचारणा। नाशिकातून उमेदवारी मिळाली असती तर निवडून आलो असतो, भुजबळांचा विश्वास। भुजबळांना शिरूरमधून उमेदवारी देण्याचं शिंदेंच्या डोक्यात होतं, मात्र भुजबळांनी नकार दिला आणि आढळराव पाटलांना उमेदवारी मिळाली, अमोल कोल्हेंचा दावा। पंकजा मुंडेंनी बीडमध्ये लक्ष द्यावं, त्यांनी निवडून येणं महत्त्वाचं। भुजबळांचा पंकजांना खोचक टोला, प्रीतम मुंडेंना नाशिकमधून उभं करेन, पंकजा मुंडेंनी केलं होतं वक्तव्य। पराभव होणार हे भाजपच्या लक्षात आले, 10 वर्षाचा लेखाजोखा भाजपनं मांडावा। भाजपकडे मुद्दे नसल्यानं माझ्यावर आणि ठाकरेंवर टीका, शरद पवारांचा भाजपवर निशाणा। पवारांचे व्हिडिओ आम्ही दाखवले तर किती कोलांट्या उड्या आहेत ते दिसेल, देवेंद्र फडणवीसांचा पवारांना इशारा। पुण्यात आज महायुतीचं जोरदार शक्ती प्रदर्शन, महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आणि आढळराव पाटील आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। शिंदे फडणवीस अजित दादा उपस्थित राहणार। पुण्यात मुरलीधर मोहोळांची प्रचार रॅली, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि उदय सामंतांची उपस्थिती। मोहोळांच्या प्रचारासाठी महायुतीचं जोरदार शक्ती प्रदर्शन। सुप्रिया सुळेंसाठी त्यांची मुलगी रेवती सुळे पहिल्यांदाच प्रचाराच्या मैदानात, बारामतीत योगेंद्र पवारांसोबत रेवती सुळेंची पदयात्रा। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगलीत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा, मेळाव्याला नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरात उपस्थित राहणार। बंडखोरीनंतर विशाल पाटलांवर काय कारवाई होणार याकडे लक्ष। सांगलीत भाजपनं 2 उमेदवार दिले, भाजपनं दुसरा उमेदवार लिफाफा घेऊन पाठवलाय। संजय राऊतांचा काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांच्यावर निशाणा। विशाल पाटलांनी अनेक सहकारी संस्था बंद पाडल्यात, संजय काका पाटलांचा विशाल पाटलांवर आरोप, तर यंदाही मोठ्या फरकानं पराभव करून हॅट्रिक करणारच, संजय काका पाटलांचा दावा। संदीपान भुमरे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार, अर्ज दाखल करण्याआधी संभाजीनगरमध्ये भुमरेंची प्रचार रॅली। महायुतीच्या जळगावच्या उमेदवार स्मिता वाघ आणि रावेरच्या उमेदवार रक्षा खडसे आज अर्ज दाखल करणार। देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, गुलाबराव पाटील आणि अनिल पाटील उपस्थित राहणार। रक्षा खडसे तिसऱ्यांदा खासदार होणार, एकनाथ खडसेंचा विश्वास। मागील 10 वर्षात रक्षा खडसेंचं मतदारसंघात प्रभावी काम, रक्षा खडसेंनी भेट घेतल्यानंतर एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया। काँग्रेस उमेदवार गोवाल पाडवी आज उमेदवारी अर्ज दाखल करणार, शक्ती प्रदर्शनानंतर अर्ज दाखल करणार। परभणीत महादेव जानकरांच्या गाडीची तरुणांकडून अडवणूक, तपासणी करणारे तरुण महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधवांचे कार्यकर्ते, जानकरांचा आरोप, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। परभणीत महादेव जानकरांकडून पैशांचं वाटप, महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधवांचा आरोप, तर जानकरांची गाडी अडवण्यात माझा आणि कार्यकर्त्यांचा संबंध नाही, जाधवांकडून कालच्या घटनेवर स्पष्टीकरण। दक्षिण मुंबईच्या जागेचा तिढा सोडवण्यासाठी आज भाजपची बैठक, भाजपचे महाराष्ट्र प्रभारी दिनेश शर्मा आढावा घेणार, संध्याकाळी 5 वाजता बैठकीचं आयोजन। भारतरत्न देण्याबाबतचा विषय काही जाहीरनाम्याचा नाही, अजित पवार गटाच्या जाहीरनाम्यावरून जयंत पाटलांचा निशाणा, तर अजित पवारांचं दिल्लीत कुणी ऐकत नाही, जयंत पाटलांचा टोला। भारतरत्न देण्याची मागणी करण्यात चूक काय, जयंत पाटलांच्या टीकेला छगन भुजबळांचं प्रत्युत्तर। भाजप उद्या दाऊद आणि छोटा शकीललाही क्लीन चिट देऊ शकतं, शिखर बँक घोटाळ्यावर राऊतांचा भाजपला खोचक टोला। स्पर्धा परीक्षांसाठी आकारलं जाणारं शुल्क माफ करू, तर कंत्राटी नोकर भरती बंद करू, पवार गटाच्या जाहीरनाम्यात घोषणा। शरद पवार गटाचा जाहीरनामा प्रसिद्ध, शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र आयोग निर्माण केला जाणार, तर शेती शैक्षणिक वस्तूंवर जीएसटी आकारणार नाही, जाहीरनाम्यात घोषणा। सत्तेत आल्यावर जातनिहाय जनगणना करू, आरक्षणासाठी असलेली 50% मर्यादा दूर करण्यासाठी विशेष कायदा करू, जयंत पाटलांची माहिती। सरकार आल्यास अग्निवीर योजना बंद करणार, तर डिग्री डिप्लोमा पास विद्यार्थ्यांना 8,500 शिष्यवृत्ती देणार, पवार गटाच्या जाहीरनाम्यात घोषणा। नारायण राणेंनी मंत्री म्हणून काय दिवे लावले, विनायक राऊतांनी नारायण राणे यांच्यावर टीका केली, तर मी मंत्रिपदासाठी हपापलेला नाही, विनायक राऊतांचा राणेंना टोला। पुढच्या निवडणुकीत शिंदे आणि अजित पवारांना भाजप बाहेर फेकणार, भाजप स्वबळावर लढणार आणि शिंदे अजितदादांना लटकवणार, विनायक राऊतांचा हल्लाबोल। कोल्हेंना 5 वर्षात 1 रुपयाचा निधी देखील आणता आला नाही, कोल्हेंमुळे शिरूर मतदारसंघाचं नुकसान, आढळराव पाटलांची अमोल कोल्हेंवर टीका। शरद पवारांची आज राहुरीमध्ये सभा, निलेश लंकेंच्या प्रचारासाठी शरद पवारांची सभा। रत्नागिरीमध्ये उद्या नारायण राणेंच्या प्रचारासाठी फडणवीसांची सभा, राजापूरमधील राजीव गांधी क्रीडांगणावर सभा होणार।
नारायण राणेंसाठी 3 मे रोजी अमित शहांची रत्नागिरीत सभा. रत्नागिरीमधील सभेनंतर अमित शहांची सांगता सभा होणार. रत्नागिरीत 28 एप्रिलला मनसे आणि उद्धव ठाकरेंची सभा. नारायण राणेंच्या प्रचारासाठी राज ठाकरे येण्याची शक्यता, तर विनायक राऊतांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरेंची जाहीर सभा. सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी रामदास आठवलेंची सभा. पुरंदरमध्ये आठवलेंच्या सभेचं आयोजन.